नमस्कार. आज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्या भागाला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करू तर इकडे सुशीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, पण ती काही ते स्पष्टपणे बोलत नाही. थोडं अडखडत काहीतरी चाललेलं असतं. नंतर व्यंकू महाराज जेवायला जातात, तेवढ्यात इंदू कसं बसं का होईना तो मॅटर तिथल्या तिथे थांबवते आणि स्वतः विषयाची परीक्षा घेणार आहे. बघूयात त्याच्यामध्ये काय काय घडते. आणि त्यानंतर श्रीकलाने पुन्हा गोपाळला तिच्या हातचं माकड बनवलेलं आहे. बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे मोठ्या बाई अक्षरशः चिडलेल्या असतात. तेव्हा ते म्हणतात, मला तर काही समजतच नाही आहे, या घरामध्ये चाललं काय आहे. वाळवीमुळे माझं सगळं नुकसान झालं, कपडे गेले, पैसे गेले, सगळ्याच गोष्टी नासाडी झाली आहे. तेवढ्यात सुशीला म्हणायला लागते, तुमचं काय, माझे तर दुबईचे पैसे गेले, तुम्ही विचार करा ना माझा किती नुकसान झाला. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, काय चाललंय तुझं दुबई, मी स्वतः त्या गोष्टींना आग लावली असती. तेव्हा ती म्हणते, मोठ्या बाई मला तुम्हाला त्या श्रीकलाबद्दल. तेव्हा ते म्हणतात, काय श्रीकलाबद्दल, तुझी ती पुतणी म्हणजे ती इंदू आणि तू काय सतत श्रीकला नावाचा जप करत असतात. एक गोष्ट आठवण ठेवा, मला इंदूशी प्रॉब्लेम आहे आणि जो कोणी इंदूच्या विरोधात असेल ना त्यांच्याशी आपली मैत्री आहे, म्हणून श्रीकलाबद्दल मी काही ऐकून घेणार नाही, म्हणून तिच्याबद्दल काही बोलायचं सुद्धा नाही. तेव्हा ती म्हणते, मग कोणाबद्दल बोलू, मला काहीतरी सांगायचं होतं, करिश्माबद्दल सांगू का. तेव्हा ते म्हणतात, तुला काहीतरी बोलायचंच आहे ना, मग सांग, करिश्माबद्दल सांग. तेव्हा ते म्हणतात, करिश्माने असं बघितलं की तेव्हा ती विचारते, काय बघितलं करिश्माने, जे काय असेल ते स्पष्ट सांग ना. तेव्हा ती म्हणते, जाऊ दे, करिश्माने चहा ठेवला आहे, मी तो बघून येते. त्यांचं बोलणं थोडं कन्फ्युजिंग असतं की श्रीकलाला काहीतरी करताना आय गेस करिश्माने बघितलंय आणि ते सुशीलाला समजलंय, असं काहीतरी सीन आहे. त्यानंतर हे सगळं ऐकल्यानंतर मोठ्या बाईंना थोडी काळजी वाटत असते की या दोघींचं चाललं तरी काय आहे. तर दुसरीकडे व्यंकू महाराज इकडे किचनमध्ये येत असतात. तेवढ्या श्रीकला त्यांच्यासाठी ताट घेऊन जातच असते. तेव्हा ती म्हणते, बाबा तुम्हाला खरंच आज खूप जास्त उशीर झाला. आता मी विचार केला होता की मी ताट घेऊन तुमच्या रूममध्येच येते, कारण की तुम्ही अजून सुद्धा येत नाही. तेव्हा ते म्हणतात, सॉरी ग, खरंच आज जास्त उशीर झाला आहे. मला आज मी पोथी वाचत बसलो होतो ना, त्यामुळे टाईमचं काही कळलंच नाही, त्याच्याचमुळे जास्त उशीर झाला. आता वाढ काय आणला आहे. तेव्हा ती म्हणते, आज मी तुमच्यासाठी स्पेशल जेवण बनवलं आहे, म्हणजे जेवणामध्ये आज तुमच्या आवडीचं शिखरण आहे. तेव्हा ते विचारतात, हे सगळं तुला कसं आठवण ग. तेव्हा ती म्हणते, मला शकुंतला आईंनी सांगितलं होतं आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट मी कशी काय विसरेल. तेव्हा ते म्हणतात, हे तर बरोबर आहे, तुला सगळ्यांच्या आवडीनिवडी खूप छान प्रकारे माहिती असतात ना. तेव्हा ती म्हणते, हो, मग आपल्या घरच्यांच्या आवडीनिवडी तर आपल्याला माहितीच पाहिजे ना. तेवढ्या ती म्हणायला लागते, बघा, टेस्ट करून बघा, याच्यामध्ये काहीतरी स्पेशल आहे. इंदू हे सगळं लांबून बघत असते आणि तिला डाऊट येतो की याच्यामध्ये नक्कीच काहीतरी मिसळलेलं असेल. इकडे व्यंकू महाराज घास घ्यायलाच जात असतील. तेवढ्यात इंदू म्हणते, थांबा. तेव्हा श्रीकलाचा चेहऱ्याचा रंग उडून गेलेला असतो. तेव्हा इंदू म्हणायला लागते, काय चाललंय हे सगळं. तेव्हा श्रीकला म्हणते, काय झालं ताई, तुम्ही असं का थांबवलेत आहे, उगाच त्यांना उशीर झालेला आहे, मग जेवू द्या ना निवांत. बाबा तुम्ही जेवा. तेवढ्यात इंदू म्हणायला लागते, कसं काय जेवा, अजून तुम्ही जेवणाच्या पहिलेची गोळी तर घेतली नसेल ना, पहिले ती घ्या, त्यानंतर जेवा. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, जाऊ दे ग, आजच्या दिवस नाही घेतली तर काही फरक पडत नाही, आता मला भूक लागली आहे. तेव्हा इंदू म्हणते, काय ग, तुझ्या बाबांनी असा स्वतःच्या तब्येतीच्या बाबतीत असा हेडसानपणा केलेला, तुला चालेल का. नाही ना, मग जा लवकर त्यांच्यासाठी त्यांची गोळी घेऊन ये. तेव्हा श्रीकला म्हणते, हो, मी लगेच जाते. श्रीकला लगेच गोळी घ्यायला बाहेर जाते. तेवढ्यात इंदू विचार करते की मी कसं इथे लिहून यांना पाठवू. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला माहितीये का, आपला राया आहे ना, तो खूप हट्टी झाला आहे, आज तो जेवलाच नाही, तो तुम्हाला थोडा घाबरतो ना. व्यंकू महाराज एकदा काम करा ना, एकदा त्याच्याशी बोलून घ्या आणि त्याला जेवायला सांगा. व्यंकू महाराज सुद्धा तिथून निघून जातात. इंदू लगेच ताटाच्या जवळ येते आणि ती त्या विषयाची अक्षरशः परीक्षा घेते. तेवढ्या श्रीकला तिथे येते आणि हसून म्हणायला लागते, त्याच्यामध्ये विष नाही आहे. हे ऐकल्यानंतर इंदू थोडी टेन्शन फ्री झालेली असते. तेवढ्यात व्यंकू महाराज तिथे येतात आणि म्हणायला लागतात, काय नाही, तो रायाने मला बघितलं आणि तशीच धूम ठोकली आहे, असाच मस्तीखोर झालेला आहे. तेव्हा श्रीकला म्हणते, मी सुद्धा लहानपणी एवढीच मस्तीखोर होती आणि सगळी मुलं असतातच, पहिले बाबा तुम्ही गोळी घ्या. तेव्हा ते म्हणतात, आता
गोळी तर घेऊन झाली आहे, मग इंदू आता मी जेवू ना, काही हरकत नाही आहे ना. तेव्हा ती म्हणते पण एक गोष्ट आठवण ठेवा, एक वाटीच्या जास्ती शिखरण खायचं नाही, मला विठुरायाची शपथ द्या. तेव्हा ते म्हणतात हो ग विठुराया शपथ, त्या जास्त मी खाणार नाही, आता निवांत जेवा. हे सगळं झाल्यानंतर श्रीकलाला थोडा तिचा रागच आलेला असतो. तर दुसरीकडे अधोक्षज इकडे प्लॅनिंग करत असतो की मला लोकांना कसं नगरपालिकेबद्दल ग्राम सेवेबद्दल कसं काय सगळीकडे समजवायचं, यासाठी इंदू जसं म्हणत होती मुलांकडून एक प्रचार सभा करून घ्यावी, म्हणजे कसं चांगलं होईल. तेवढ्यात तिथे इंदू येते. ते बघता तो म्हणायला लागतो अगं मला त्या संभाचं खूप टेन्शन आलेलं आहे, मला असं वाटते त्याला गावातलंच कोणीतरी सपोर्ट करत आहे, पण कोण करत आहे हे काही समजत नाही. इंदूचं त्याच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष नसतं. इंदू तिच्याच धुंदीमध्ये असते. तेव्हा ती म्हणते श्रीकला नक्कीच व्यंकू महाराजांवरती काहीतरी डाव साधणार आहे आणि मला त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तेवढ्यात अधोक्षज म्हणायला लागतो आता मी ठरवलं आहे, मी आणि व्यंकू महाराज त्या संभाकडे जाणार आहोत आणि शाळेच्या जमिनीचं काय आहे ते बघून घेऊ. तेवढ्यात तो इंदूला म्हणतो तू बोलत का नाही. तेव्हा ती म्हणते काय झालं, काही तू बोलत होता का. तेव्हा तो विचारतो काय ग कसला विचार करत होती, श्रीकलाचा का. तेव्हा ती म्हणते नाही नाही रे, श्रीकलाचा मी का विचार करेल, ती बचत गटाची उद्या मीटिंग आहे ना, मग मी त्याचाच विचार करत होती की उद्या मीटिंगचं काय करावं, थोडं त्याचं टेन्शन आलेलं आहे. तू बोल ना, तू दुकानाबद्दल काही बोलत होता का. तेव्हा तो म्हणतो नाही ग मी दुकानाबद्दल नाही, तर मी बोलत होतो शाळेच्या जमिनीबद्दल, त्या संभाकडे मी विचार करतो मी आणि व्यंकू महाराज जाऊ. तेव्हा ती म्हणते एक काम करू का, मी सुद्धा तुझ्या बरोबर येऊ का. तेव्हा तो म्हणतो नको ग, तुला तुझ्या बचत गटाची कामं आहे तू तेच कर, आम्ही आमचं बघून घेऊ. इंदूला पण टेन्शन आलेलं असतं की नेमकं प्रॉब्लेम तरी काय आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे गोपाळ त्याच्या क्लिनिकला जायला निघत असतो. तेवढ्यात त्याचं सगळं सामान ऑर्गनाईज म्हणजे रुमाल घड्याळ अंगठी सगळं काही एका जागेवरती रचलेलं असतं. ते बघून तो म्हणायला लागतो एवढा सगळं नीटनेटकापणा जर मला भेटायला लागला ना, तर श्रीकला तर मला बिघडवून ठेवेल. ह्या सगळ्याची सवय करणं चुकीचं तर होणार नाही ना. तेवढ्यात तिथे श्रीकला येते आणि म्हणायला लागते घ्या चहा घ्या. तेव्हा तो म्हणतो मनात चहाचा विचार आला आणि समोर चहा आला, ह्याला काय म्हणावं. तेव्हा ती म्हणते याला म्हणावं की लग्नाच्या नंतरचे फायदे. तेव्हा तो म्हणतो एवढेच फायदे नसतात. तो अक्षरशः तिला जवळ घेतो आणि म्हणायला लागतो अगं अजून सुद्धा फायदे असतात, त्याचाही उपभोग घ्यायला पाहिजे ना. तेव्हा ती म्हणते काय रे चावटपणा करतोय, आता वेळ काय आणि तू करतोय काय. तेव्हा तो म्हणतो अच्छा असं आहे का, पण हा चहा थोडा मला गोड कमी वाटतोय. तेव्हा ती म्हणते असं कसं, मी याच्यामध्ये 2 चम्मच साखर टाकली होती, हे चहा बी काही गोड नाही आहे असं नाही आहे, तुझा चावटपणा सुरू आहे. तेव्हा तो लगेच त्याच्या कामाला लागलेला असतो. ते बघता श्रीकला विचार करायला लागते या चहामध्ये तर मी अर्क मिळवला होता, तरी सुद्धा याच्यावरती परिणाम कसा होत नाही आहे. गोपाळ तेव्हा गोपाळ म्हणतो बोल की काय झालं. तेव्हा ती म्हणते तू एकदा तो पीच कलरचा शर्ट घालशील का, मला त्याच्यामध्ये तुला बघायची इच्छा आहे. तेव्हा तो म्हणतो हा शर्ट सुद्धा तूच दिला आहेस ना, मग काय झालं एवढं. तेव्हा ती म्हणते नाही रे तो शर्ट घाल ना, मला त्याच्यामध्ये तुला बघायचं आहे. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही. तो लगेच तो शर्ट घेऊन येतो. तेव्हा तो पूर्ण चहा संपवतो. ते बघता श्रीकला विचार करायला लागते की मला गॅरंटी आहे की रत्नासारखं वाया जाणार नाही, याचा असर व्हायला थोडा वेळ लागत असेल. तेवढ्यात ती विचारते काय रे गोपाळ माझं ऐकणार ना. तेव्हा तो म्हणतो हो ऐकणार आहे. तेव्हा ती म्हणते अच्छा आता तुला एक काम करायचं आहे, खाली गेल्यानंतर बाबांच्या पाया पडायचं आहे आणि जमेल तेवढं त्यांच्याशी गोड बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही. हे सगळं करून श्रीकलाला खूप आनंद होत असतो की फायनली हा पुन्हा माझी कटपुतली झाला. तर थोड्या वेळानंतर इकडे अधोक्षज रूमच्या बाहेर जात असतो. तेव्हा इंदू म्हणते काय हो विसरलेले सरपंच, तुम्ही ही गोष्टी विसरता का. तेव्हा तो विचारतो काय झालं मी काय विसरलो. तेव्हा ती म्हणते रुमाल आणि वॉलेट दोनही विसरून चालले आहेत, असं कसं काय चालेल. तेव्हा तो म्हणतो अगं तुला बघितलं की सगळ्याच गोष्टी विसरण्यासारख्या होतात, अजून काहीच नाही ग, प्रेम प्रेम अजून काय नाही. तेवढ्यात व्यंकू महाराज बाहेरून आवाज येतात आणि म्हणतात आदू तू चालला आहेस का. तेवढ्यात अधोक्षज बाहेर येतो आणि म्हणतो हो मी चाललो तर आहे, पण काका आपल्याला तिकडे सुद्धा जायचं आहे ना. तेव्हा ते म्हणतात मी माझं कामावर तो शेतावरून येतो, त्यानंतर
त्यानंतर आपण तिकडे जाऊ. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही, एक काम करा, मीच तुम्हाला सोडतो, अशी उन्हामध्ये तुम्ही वनवन करू नका. तेवढ्यात तिथे गोपाळ येतो आणि म्हणतो अधोक्षज तू का सोडवणार, मी माझ्या बाबांना सोडवेल, मी तुम्हाला घेऊन जातो शेतावरती. तेवढ्यात तो त्यांचे चरण स्पर्श करतो. ते बघता ते अक्षरशः खुश होऊन जातात की हे सगळं काय आहे. तेव्हा गोपाळ म्हणायला लागतो मला सुद्धा कामं आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही माझे वडील आहेत, मी तुम्हाला सोडवतो, तुम्ही लवकर आवरून या. तेव्हा ते म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, 2 मिनिटात मी आलो. हे सगळं होत असताना गोपाळचं वागणं एकदम कट्टुकट असतं. तो लगेच म्हणायला लागतो मी बाहेर जातो, तुम्ही लवकर बाहेर या. हे सगळं झाल्यानंतर अधोक्षजच्या चेहऱ्यावरती आनंद आलेला असतो, पण इंदूला संशय आलेला असतो की नेमकंच काहीतरी विचित्र घडलं आहे. हे सगळं झाल्यानंतर व्यंकू महाराज खूप खुश होतात आणि लगेच शकुंतला काकींना सांगतात तुला माहिती आहे का, गोपाळ आज माझ्या पाया पडला आणि माझ्याशी इतक्या वर्षानंतर का होईना पहिल्यांदा गोड बोलला आहे. तेव्हा ती म्हणते मग आपलाच मुलगा आहे ना, तो थोडासा रागीट आहे पण चांगला आहे, हे तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे ना. तेव्हा ते म्हणतात पण ते काही असो, एवढ्या वर्षापासून त्याचं जे वागणं आहे ना ते मला खटकतच होतं, पण जाऊ दे, जे का असो, आता चांगला वागत आहे ना, हे खरंच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. मला असं वाटते हा सगळा श्रीकलाचा परिणाम आहे. श्रीकला या घरात आली आणि तिच्या पायगुणाने आपला गोपाळ सुधरत चालला आहे. या जास्त माझ्यासाठी काहीच इम्पॉर्टंट नाही, म्हणजे विठुरायाची कृपा समजा. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात हे तर चांगलंच आहे की आपल्या घरामध्ये चांगले बदल होत आहेत. तेव्हा ते म्हणतात चांगले तर होत आहेत, पण तो गोपाळ आहे, तो कधी काय करेल याचा भरोसा देता येत नाही. मग चला मला लवकर निघायला पाहिजे, नाही तर त्याचा मूड बदलला तर पुन्हा मला एकटंच सोडून जाईल. तेव्हा ते म्हणतात काही बोलू नका. हे सगळं झाल्यानंतर इकडे श्रीकला कान लावूनच असते की माझ्या बाबतीत सगळ्या चर्चा चांगल्या चाललेल्या आहेत, म्हणजे या घरच्यांना किती सोपं आहे ना मूर्ख बनवणं, यांना मुठीत ठेवणं म्हणजे खूप इझी गेम आहे. यांच्याशी थोडं थोडं कोणी गोड बोललं ना तरीही त्याच्या हातातून विष पितील आणि माझ्या बाबतीत तर तेच चाललं आहे, म्हणून तर सगळेजण माझ्या मुठीत आहेत. तर थोड्या वेळानंतर इकडे इंदू तिच्या कामाला जात असते. तेवढ्यात तिथे सोनार येतात आणि त्यांच्याबरोबर एक माणूस सुद्धा असतो. तेव्हा ते म्हणतात मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा इंदू म्हणते काय बोलायचं आहे, बोला ना, काही महत्वाचं आहे का. तेव्हा ते म्हणतात मला इथे बोलता येणार नाही, थोडं महत्वाचं आहे. तेव्हा इंदू म्हणते मी आता बाहेरच चालली आहे, पण जर तुम्हाला बोलायचं असेल तर काही हरकत नाही, आपण आमच्या मंदिरामध्ये जाऊ शकतो. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे ते सोनार मंदिरामध्ये येतात आणि त्यांच्या हातात ते सोन्याची बांगड्या असतात. तेव्हा इंदू त्या बांगड्या हातात घेते आणि म्हणते या बांगड्या तर एक्झॅक्टली मला शकुंतला काकींच्या बांगड्यांसारख्या वाटत आहे. तेव्हा ते म्हणतात हो, जेव्हा एक बाई आमच्याकडे ते विकायला आली होती ना तेव्हाच मला डाऊट आला की ह्या सगळ्या बांगड्या चोरीच्या आहेत. तेव्हा इंदू विचारते ती बाई चांगली दिसत होती, जर मी तुम्हाला तिच्याबद्दल काही दाखवलं किंवा तिचा चेहरा दाखवला तर तुम्ही तिला ओळखू शकता का. तेव्हा ते म्हणतात हो, आम्ही नक्कीच ओळखू शकतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता इंदू खरं श्रीकलाच्या गळ्यापर्यंत पोहोचू शकेल का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.